नमस्कार शेतकरी मित्रांनो, पूर्वी जर आपण बघितलं तर पारंपरिक आणि नैसर्गिक अशा प्रकारची शेती ही आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी केली जायची। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर हा आपल्या जमिनीमध्ये आपला शेतकरी बांधव त्या ठिकाणी करत होता आणि त्यातूनच आपल्या शेतकरी बांधवांचं आयुर्मान सुद्धा 100-125 वर्षांच्या आसपास होतं। मित्रांनो, आजकाल जर बघितलं आपण या स्पर्धात्मक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रासायनिक खत असतील, रासायनिक औषधं असतील, यांचा वापर करून आज आपण या स्पर्धात्मक युगामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। परंतु यातून या अशा प्रकारच्या विषयुक्त असणाऱ्या रासायनिक औषधांचा वापर आपण केल्यामुळे आज उत्पन्नामध्ये वाढ त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु जे काही उत्पन्न आपण घेत आहोत हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांना, रोगांना कारणीभूत आपल्या ठरत आहे। म्हणूनच मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी केमिकल मुक्त किंवा विषमुक्त अशा प्रकारची शेती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। पण खरंच आजच्या या युगामध्ये विषमुक्त शेती करणं शक्य आहे का? मित्रांनो, हे नक्कीच शक्य आहे। त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आपल्या आज या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि या संकल्पनांच्या माध्यमातून आपल्याला विषमुक्त शेती सोबतच सेंद्रिय शेती करणं हे आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत काळाची गरज बनलेलं आहे। मित्रांनो, त्यासाठी आज मार्केटमध्ये नुकतंच ॲग्रो होमिओपॅथी नावाची एक संकल्पना आता रुजू होत आहे। ही जी काही ॲग्रो होमिओपॅथी संकल्पना आहे मित्रांनो, यातून आपल्या शेतीमध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो। सोबतच आपल्या शेतीचं जे काही उत्पन्न निघणार आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी विषमुक्त अशा प्रकारचं उत्पन्न आपल्या शेतीमधून त्या ठिकाणी घेऊ शकतो। मित्रांनो, ही जी काही ॲग्रो होमिओपॅथी संकल्पना आहे, या ॲग्रो होमिओपॅथी संदर्भामध्ये आपण रविराज ॲग्रो चॅनल वरती सविस्तर व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेला आहे। या व्हिडिओमध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वैभव जैन आणि श्री विश्वजितजी वाबळे यांच्या सोबतची जी मुलाखत आहे, त्यातून आपल्याला ॲग्रो होमिओपॅथी आणि विषमुक्त शेती ही संकल्पना पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, खाली दिलेली जी काही लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण हा संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता। धन्यवाद।